जवळजवळ एक 70 ते 80 वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आम्ही तयार केले. अकॅडमिकली सुद्धा त्यांच्यामध्ये साधारणपणे 5 ते 10% वाढ आम्हाला आमच्या हजारो मुलांच्या बरोबर केलेल्या कामातून दिसून आलेली. 7 वर्षाचा एक मुलगा आहे, तो 9 मिनिटात एक पझल सोडवतो. त्याच्या पुढच्या काळामध्ये त्यांचे गोल्स काय आहेत, त्या गोल अचिव्हमेंटमधल्या अडचणी काय आहेत आणि काय स्ट्रॅटेजिकली केलं तर त्या अडचणी दूर होतील. स्मार्ट चॅम्प्सनी जे काय 80-85 गेम तयार केलेले आहेत, तर त्या प्रत्येक गेमला डेफिनेट आउटकम आहे आणि त्यातली मुलांची गरज समजून घेऊन ते खेळ तयार केलेले. अपेक्षा ज्या आहेत त्या रिअलिस्टिक लेवलपर्यंत अपेक्षा ठीक आहेत. रसिक मोहिनी. रसिको, तुम्हाला वाटत असेल हे काय चाललंय हां? तर आज जे आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत त्यांचं हे व्हिजिटिंग कार्ड आहे. असं व्हिजिटिंग कार्ड कधी बघितलंय तुम्ही? आणि त्यांनी मला ते जुळवायला सांगितलंय. त्यामुळे माझे ते प्रयत्न सुरू आहेत मगापासून. बराच वेळ झाला, तुम्हाला आत्ता दिसतंय. पण येस, हे जमलेलं आहे. हे रवींद्र नाईक सरांचं व्हिजिटिंग कार्ड आहे हां, आणि हे मला लावता आलेलं आहे फायनली. तर आज आपल्याकडे हे जे गेस्ट आलेले आहेत, तर त्यांची ओळख तर मी तुम्हाला करून देणार आहेच. पण त्याच्या अगोदर मला एक सांगायचं आहे की मूल जेव्हा जन्मतं तेव्हा त्याच्या आईवडिलांना नेहमीच असं वाटतं की तो हुशार व्हावा, ती हुशार व्हावी आणि नाव कमवावं वगैरे वगैरे. पण हे नक्की कसं करावं? त्या ब्रेनच्या काही ॲक्टिव्हिटीज असतात किंवा ब्रेन एक्सरसाइजेस असतात. काय ना, शाळांमध्ये जे ज्ञान शिकवलं जातं ते कितपत ह्याला उपयोगी पडतं, शंका आहे खरं तर अजूनही. पण आपले जे आज सर आलेले आहेत, रवींद्र नाईक सर, तर त्यांचं स्मार्ट चॅम्प्स नावाची त्यांची तेवढ्याकरता त्यांनी संस्था स्थापन केलेली आहे पुण्यामध्ये. आणि तिथे अगदी 1 वर्षापासून ते 99 वर्षापर्यंतच्या सर्वांकरता ते ब्रेन गेम्स तिथे त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. ते खेळायला देतात. आणि हे जे आपण एक म्हणतो ना, एक वेगळ्या प्रकारचं थिंकिंग, टँजंट थिंकिंग, नॉर्मली कसं असतं, झापड लावल्यासारखं एका मार्गाने आपले विचार करत असतात. तर तसं न करता ह्या ब्रेन गेम्सच्या माध्यमातून मुलं वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेन एक्सरसाइजेस त्यांचे होतात आणि वेगळ्या प्रकारचं थिंकिंग त्यांना जमतं. तर ते सर आज आपल्याकडे आलेले आहेत. भेटूया रवींद्र नाईक सरांना. सर, तुम्ही रसिक मोहिनीच्या या पॉडकास्टला आवर्जून आलात, त्याकरता मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सर, रसिक मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस एक छोटंसं गिफ्ट देतं. हे तुमच्याकरता. थँक्यू. येस. आणि आमची जी कंपनी आहे किशोर पंप्स, त्याचं हे नवीन वर्षाचं कॅलेंडर तुमच्याकरता. थँक्यू. हा आमचा फॅमिली कार्ड गेम सेट आहे आणि रसिक मोहिनीच्या सगळ्या फॅमिलीनी आवर्जून खेळावासा आहे. इट इज एंगेजिंग, एंटरटेनिंग अँड एज्युकेशनल. हो, अरे वा, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. सो आत्ता जी मी तुमची ओळख करून दिली, तर त्याच्या आधी तुम्ही बोलताना म्हणालात की हे जे काही तुम्ही सुरू केलं हां, स्मार्ट चॅम्प्स आणि हे, तर ते तुम्हाला ती प्रेरणा मिळाली तुमच्या म्हणजे खरं तर मुलाकडून, की मुलाला तुम्ही पुरेसा वेळ देऊ शकत नाही वगैरे, अशी एक तुमची खंत होती त्यावेळेला. आणि हा विचारच नवीन दिशा देणारा ठरला. म्हणजे तुमचा जॉब होता, गव्हर्नमेंट जॉब होता, तो सोडून तुम्ही स्मार्ट चॅम्प्स ही संकल्पना अंमलात आणायचं ठरवलं. तर ह्या प्रवासाविषयी जरा थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. हो. मी बँकेत जॉब करत होतो आणि आपल्या सगळ्यांचं जसं आज मोठ्या प्रमाणात आपण बघतो तसं माझंही रुटीन होतं. 8 तास, 10 तास, 12 तास. पण या सगळ्या याच्यामध्ये मुलाला वेळ देता येत नाही आणि मग आपण त्यांच्या पालनपोषणामध्ये कुठेतरी कमी पडतोय, अशी एक भावना मनात होती. आणि जेव्हा माझा मुलगा 19 वर्षाचा झाला खरं तर, आणि माझी त्याच्या आयुष्यातली गरज तशी बरीचशी कमी झाली होती. पण तरी सुद्धा मला असं वाटलं की बाबा अन्य मुलांसाठी आपण का हा विचार करू नये, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हजारो मुलांसाठी आपण काही काम उभं करूयात, अशा भावनेतनं स्मार्ट चॅम्प्सची सुरुवात झाली. ओके.
नाही, नाही. पण ती म्हणजे जरी प्रेरणा तुम्हाला ती मिळाली असली, तरी ते कशा पद्धतीने करायला पाहिजे, हे तुम्हाला कसं सुचलं? म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर सुरुवातीला मला फक्त मुलांसाठी काहीतरी करायचंय हं. एवढाच विचार सुरुवातीला होता. आमच्या घरामध्ये माझ्या मिसेसचे ड्रॉइंगचे क्लासेस चालू होते. बरं, ती एका शाळेमध्ये स्कल्पचर शिकवत होती. बरं. त्याच्यामुळे घरात आजूबाजूला मुलांचा वावर नेहमी असायचा मोठ्या प्रमाणात. हं, हं, पण मग यांना नेमकं आपण काहीतरी द्यावं, ते हं. काहीतरी वेगळं असावं आणि ते वेगळं असणारं फक्त वेगळं असू नये, तर ते त्यांना उपयोगाचं ठरावं काहीतरी. या भावनेतनं सुरुवातीला विचार सुरू झाला आणि हळू जसं मी याच्यामध्ये एक साधारणपणे 50 एक कोर्सेस केले. मी बरं. 3 देशांमधनं प्रवास केला सुरुवातीच्या काळामध्ये. अरे वाह! सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलियामध्ये मी गेलो आणि सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पहिल्या 4 वर्षाच्या काळामध्ये साधारणपणे 1200 पुस्तकातनं मी वाचन केलं आणि मग बापरे! या सगळ्यातून मला असं लक्षात आलं, की स्किल्स, हं, कौशल्य हं. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जर कुठल्याही आपण जीवन बघितलं, तर त्याच्यामध्ये शिक्षणाचा भाग जे काही आपण शिकलेलो आहोत, त्याचा भाग हा 10% किंवा त्यापेक्षा कमी असतो आणि कौशल्याचा जो भाग आहे, स्किल्सचा जो भाग आहे, तो 90% असतो. आणि हा जो सक्सेसचा जो सगळा किंवा आपण यशाबद्दल नेहमी बोलतो, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्किल्स आहेत बरं. इन्व्हॉल्व्ड. आणि म्हणून मग मी सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्स हो, म्हणजे हो, जीवन कौशल्य आणि पूरक कौशल्य हो. अशा प्रकारचं फोकस करून काम हं, हं, करायला हं. असं निश्चित केलं. अच्छा. तुम्ही या तुमच्या संस्थेकडनं तुम्ही गेम्स, ब्रेन गेम्स तयार करता. तर त्याकरता तुमचे निकष कुठले असतात? आणि ब त्याचबरोबरीने दुसरा प्रश्न आहे, की मुलांच्या कुठल्या गुणांचा यातनं विकास होतो? आता आपण जर बघितलं तर सर्वसामान्यपणे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लाईफ लाँग लागतात. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे ज्ञान आहे, पण मला ते प्रेझेंट करता आलं पाहिजे. हं, त्याच्यानंतर माझ्याकडे विचार आहे, पण मला तो एक्सप्रेस करता आला पाहिजे. माझ्याकडे कला आहे, पण मला ती दाखवता आली पाहिजे, मांडता आली पाहिजे. तर या सगळ्या याच्यातून वेगवेगळी जेव्हा मी स्किल्सचा विचार करत गेलो, तेव्हा 200 पेक्षा जास्त सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्सची यादी माझ्याकडे तयार झाली. बरं. आणि मग मी सुरुवातीला असं विचार केला, की अरे ह्या 200 स्किल्सची कामाची सुरुवात करायची तर कदाचित त्याला 10 वर्ष लागली असती सुरुवात करायला. आणि त्यातली बरीचशी स्किल्स ही कालबाह्य होती त्यातली. बरं. तर त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आवश्यक असणारी अशी स्किल्सची जेव्हा मी यादी केली, तेव्हा ती फिल्टर्ड आउट होऊन साधारणपणे 60 स्किल्स ती समोर आली. ओके. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, त्याच्यानंतर आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, डिडक्टिव्ह थिंकिंग, हं, परसेप्च्युअल थिंकिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, लिंग्विस्टिक ॲबिलिटी, क्रिटिकल थिंकिंग, हं, पेशन्स हं, अशी काही स्किल्स समोर आली आणि मग त्याचं डिवायडेशन मी सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्स या 2 विभागात केलं. हं. माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर माझ्या विचारांमध्ये मी असं केलं, की हजारो मुलांमध्ये किंवा हजारो व्यक्तींमध्ये तुम्हाला वैशिष्ट्यपूर्णरित्या तुम्ही वेगळे प्रेझेंट होता, त्याला मी सॉफ्ट स्किल्स कॅटेगरीमध्ये घेतलं. आणि बऱ्याच वेळेला आपल्याकडे अंतर्भूत कौशल्य खूप आहेत. म्हणजे काहींचे पेशन्स चांगले आहेत, काहींचं वक्तव्य चांगलं आहे, काहींना प्रश्न चांगले विचारता येतात, कोणाला तरी निगोशिएट चांगलं करता येतं, कोणाकडे तरी वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस आहेत घरी, कोणाकडे तरी कुठल्या तरी गोष्टींचा संग्रह आहे. तसे वेगवेगळे रिसोर्सेस आपल्याकडे आहेत. कोणाकडे तरी छान जागा आहे, तर ते पण रिसोर्स आहे. ते तिथं उत्तम बाग फुलवू शकतात. तर अशी वेगळ्या रिसोर्सेसचा उपयोग करता येऊन आपण त्याची मांडणी छान करू. ती सगळी स्किल्स मी लाईफ स्किल्समध्ये कॅटेगराईज केली. अच्छा. पण तुम्ही आता हे जे गेम्स सगळे डेव्हलप केले, म्हणजे तसं पाहायला गेलं तर आज म्हणजे भारतात काय, महाराष्ट्रात, पुण्यात सुद्धा म्हणजे लहान मुलांकरता एवढे सगळे गेम्स आहेत. म्हणजे नावं घेत नाही मी, पण अगदी देश-परदेशातनं सुद्धा आपल्याकडे ते लोकं मोठ्या येऊन प्रमाणात भेटतात येतात. इथे मोठ्या प्रमाणावर आहेत. मग त्या गेम्स आणि तुम्ही डेव्हलप केलेले गेम्स, हे वेगळेपण कसं आहे दोन्हीमधलं? एक 2 गोष्टींचं मी आमच्याकडे काम चालतं. एकतर काही गोष्टी ज्या आहेत त्या बाजारात उपलब्ध आहेत. हं, पण त्याचा वापर एका विशिष्ट पद्धतीने केला आपण, तर त्याचं रिझल्ट ओरिएंटेशन जास्तीचं आहे. असे काही खेळ आहेत. तर तेच खेळ, पण ते तयार खेळ, पण ते वेगळ्या पद्धतीने आपण जर खेळायला दिले त्याच्यामध्ये, तर त्याचं रिझल्ट ओरिएंटेशन आहे. उदाहरणार्थ मी सांगतो, की काही खेळ असे आहेत, की ते खूप अवघड आहेत वापरायला आणि मग तेच खेळ पण सोप्या पद्धतीने पण खेळता येतात.
बरं. आणि मग ते जर सोप्या पद्धतीने दिले तर त्याच्यात कदाचित त्यांचा मुलांचा इंटरेस्ट वाढतो आणि मग तो इंटरेस्ट वाढला, त्यांची इतकी लगेच इन्व्हॉल्वमेंट वाढणार. इन्व्हॉल्वमेंट वाढली की त्याच्यामधून त्यांचं जे नॉलेज आहे, ज्ञान प्राप्त करण्याची जी संधी आहे ती सुरू होणार आहे त्यातून. पण तोच खेळ जर अवघड पद्धतीने दिला तर कदाचित ती मुलं खेळणार नाहीत किंवा बरं. त्याच्यापासून परावृत्त होतील. तर त्याच्यापेक्षा त्यांना अट्रॅक्ट करून सोपं करून गोष्टी हं. जर आपण दिल्या सुरुवातीला, मग थोड्या मध्यम स्वरूपाच्या दिल्या आणि मग अवघड दिल्या, तर अवघड गोष्ट सुद्धा त्यांना अवघड वाटत नाही, असं माझ्या बऱ्याच वर्षांच्या अभ्यासातून लक्षात आलं. आणि म्हणून उपलब्ध तयार खेळ पण त्याच्या खेळण्याच्या पद्धती बदलणं हा एक प्रकार आम्ही केला. आणि दुसरं जवळजवळ एक 70 ते 80 वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आम्ही तयार केले. बरं. तर पालकांशी बोलताना, मुलांशी बोलताना, मुलांच्या बरोबर वेळ घालवताना असं लक्षात आलं की काही गोष्टी ह्या मुलांना वेगळ्या पद्धतीने खेळातून समजून सांगता येणं जास्त सोपं आहे हं. आणि मग त्यातून त्यांची आवड निर्माण होईल. हे उदाहरणार्थ गणितासारखा किचकट विषय मुलांना भीती वाटते, हो. पण गणिताचा खेळ आहे आणि तो खेळायला मला जमतंय हं. आणि त्यात 3 डिफिकल्टी लेवल आहेत. असं जर कुठं झालं तर मग मुलांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढतो असं मला खूप मोठ्या प्रमाणात लक्षात आलं. बरं. आणि मग तिथे ती भीती तर दूर गेली, पण उलट त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढून मास्टरी लेवलपर्यंत गेलेली काही मुलं आहेत जी बरं. मी जवळून बघितली. अरे वा. तर मी एक उदाहरण दाखल तुम्हाला हो. आता एक खेळ दाखवतो. हा आमच्या फॅमिली कार्ड गेम सेट आहे बरं. ज्याच्यामध्ये 6 गेम्स आहेत आणि हे 6 गेम्स खूप वेगवेगळ्या पद्धतीने पॉप्युलर आहेत. मला सांगायला आनंद होईल की हे गेम 10 देशांमध्ये पोचलेले आहेत अरे वा. आणि एकही आठवडा असा जात नाही की स्मार्ट चॅम्प्स मध्ये परदेशातून कोणीतरी येऊन हे गेम घेऊन गेलं किंवा दुसऱ्या देशात इथून जाताना आवर्जून आठवणीने दुसऱ्या देशात हे गेम घेऊन गेलं. तर आता हा जो गेम आहे याचं नाव 2 डझन आहे. 2 डझन 24 उत्तर आणायचे आपल्याला. बरं. आणि या प्रत्येक याच्यामध्ये आपलं एक्सप्लेनेशन कार्ड आहे की 3 प्रकारचे कार्ड्स आहेत याच्यामध्ये. हं. येलो कार्ड जे आहे ते इझी आहे, हं. ऑरेंज कार्ड जे आहे ते मीडियम लेवल आहे आणि रेड कार्ड आहेत ते डिफिकल्ट लेवल आहे. बरं. तर यात जर बघितलं आपण तर इथे आता 7 4 1 1 असे 4 नंबर आहेत. हो. यातला प्रत्येक नंबर एकदाच वापरायचा आहे. बरं. आणि इंटरेस्टिंगली तुम्हाला जेव्हा आनंदाची गोष्ट सांगतो की तुम्ही सुद्धा आता 1-2 मिनिटं हा व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर 24 आणण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण सहजरित्या 7 + 4 11 + 1 12 + 1 13 इथे पोहोचतो किंवा 7 चौक 28 वजा 1 27 वजा 1 26 इथे पोहोचतो. आणि 24 वर काही केल्या जेव्हा आपल्याला येता येत नाही हां. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे खरंच या खेळाची मजा आहे. आणि मग आमच्याकडे कॉमनली गोष्ट घडणारी मी सांगतो की 7 - 1 6 6 × 4 24 इथपर्यंत लोक निश्चित पोहोचतात. हां, हां. पण मी त्यांना म्हणतो की अरे तुम्हाला One चं सगळे काय? नंबर वापरायचे आहे आणि तुम्ही हा वापरला नाही 1. आणि बरीच लोक ऍड करून 25 वर किंवा मायनस करून 23 वर पोहोचतात. पण इंटू 1 किंवा डिवायडेड बाय 1 हो, गुणिले खरंच किंवा की. भागिले करत नाही. आणि मग तिथून त्या खेळाचा इंटरेस्ट वाढत जातो हां. आणि मग ते येलो ऑरेंज आणि रेड हं. मग असे कार्ड सोडवत जातात. हेच मला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग झालं. मला एक तुम्हाला इथे एक प्रसंग सांगायला जास्त छान वाटेल हां. की दिल्लीमध्ये संवेदना नावाची संस्था आहे हां. जी 1000+ हेल्दी सिनियर सिटीजनसाठी काम करते. बरं. प्लस त्याचबरोबर ते डिमेन्शिया आणि अल्झायमर पेशंटसाठीही काम करतात. आणि तिथे त्यांनी मला बोलवलं होतं आणि तिथे मी हे 50 एक खेळ घेऊन गेलो होतो. बरं. तर त्यातला हा जो खेळ आहे तर यातले पिवळे कार्ड आणि ऑरेंज कार्ड जवळजवळ 2 ते 2.5 तास सगळे सिनियर सिटीजन सोडवत होते. आणि दे वर नॉट अलाविंग मी, ते मला परवानगीच देत नव्हते दुसरे खेळ दाखवायला. अरे मी म्हटलं मी 2 बॅग खेळ आणले, तुम्ही बघा ना. आणि तिथे ते इतकं गुंतून राहतात लोक. आणि हे 6च्या 6 खेळ आमचे वेगवेगळ्या आउटकमचे यामध्ये आहेत. तर इथे वेगळेपण असं आहे की आपण विचारलं तसं की स्मार्ट चॅम्प्सनी जे काय 80-85 गेम तयार केलेले आहेत तर त्या प्रत्येक गेमला डेफिनेट आउटकम आहे आणि त्यातली मुलांची गरज समजून घेऊन ते खेळ तयार केलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे एक ॲडमिन नावाचा खेळ आहे. ॲड इज फॉर ॲडिशन आणि मिन फॉर मायनस. हं, हं. तर आपलं ते बँकेत होतो ना मी बरेच वर्ष, त्यामुळे ॲडमिन डोक्यातून जात नाही. तर त्या ॲडमिन खेळामध्ये आम्ही बेरजेचे 3 प्रकार चॅलेंजेस पद्धतीने वेगळे घेतलेले आहेत आणि वजाबाकीचे 3 प्रकार घेतलेले आहेत.
आणि तिथे ऍक्च्युली असं होतं की मी बऱ्याच मुलांचा ऍप्टिट्यूड टेस्ट करतो 10वी-12वीच्या. हां. तर त्यावेळेस असं लक्षात येतं की 7+4 किती, तर आता मुलांना शाळेत ते बोटावर मोजणंही शिकणं बंद झालंय हो. आणि रेगा मारूनही नाही शिकवत त्यांना. मग ते अडकतात तिथे. तर आता आम्ही पहिलीच्या मुलाला तोंडी बेरीज, तोंडी वजाबाकी उत्कृष्टरित्या करता यावी, की जी की आपल्याला व्यवहारात नेहमी लागते. आपण कुठेही जातो तर तोंडी बेरीज, तोंडी वजाबाकी हो. आपल्याला फार फास्ट पुढे घेऊन जाते. ॲक्च्युअली हो. तर ते अगदी 10वीच्या 95% मार्क मिळवलेल्या मुलांनाही काही वेळेला ही तोंडी बेरीज किंवा वजाबाकी पटकन बापरे. जमत नाही. आणि म्हणून मग त्यासाठी काही खेळ मी इंट्रोड्यूस केलेत. I तर see. असं मला तर असं वाटतं की खरं तर माझे बिगेस्ट इन्स्पिरेटर जे आहेत ती मुलं आहेत. ती कुठंतरी थांबतात, कुठंतरी हम्म. अडतात, हम्म. कुठंतरी त्यांना अडचणी येतात आणि मग त्याचा खेळ तयार व्हावा अशा पद्धतीने विचार होऊन मग त्यातून खेळ तयार होतो. हम्म. तिथे स्मार्ट चॅम्पचं वेगळेपण आहे. ओके ओके ग्रेट. आता तुम्ही बोलता बोलता म्हणलात की तुम्ही हे करता म्हणजे मुलांची IQ टेस्ट घेता किंवा काय तर ते पण म्हणजे IQ टेस्ट ते तुम्ही मध्ये आपलं बोलणं झालं होतं की म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट तुम्ही आता म्हणालात IQ टेस्ट तुम्ही म्हणालात की म्हणजे ते आता हे झाली आहे म्हणजे ऑब्सोलेट झाली आहे तर बरोबर. थॉट MRI करायला पाहिजे. बरोबर. मग ते थॉट MRI म्हणजे एक्झॅक्टली काय? ऍक्च्युली 2 प्रकारे आम्ही स्मार्ट चॅम्प्समध्ये काम करतो. हम्म. मुलांसाठी जे काम होतं त्याच्यात डॉक्टर गार्डनर अमेरिकेमध्ये सायकोलॉजिस्ट आहे आणि हम्म. त्यांची मल्टिपल इंटेलिजन्स नावाची थिअरी आहे. हम्म. तर त्या थिअरीच्या आधारे आम्ही काही प्रश्न तयार केलेत बरं. आणि KG पासून 3री पर्यंतचे पालक प्रश्न सोडवतात मुलांचे. 4थीची मुलं स्वतः प्रश्न सोडवतात हम्म. आणि 5वी ते 10वीची मुलं स्वतः प्रश्न सोडवतात आणि त्यातून मल्टिपल इंटेलिजन्स ऑब्झर्वेशन सिस्टीमचा जन्म झालाय. बरं. आणि माझ्या माहितीप्रमाणे इफ आय एम नॉट रॉंग तर या पद्धतीचं कामकाज संपूर्ण भारतात फक्त आमच्याकडे होतं. हो. आणि हे जे काम आहे यातून मूल बाहेरून तर समजतंच पण आतूनही समजतं आणि याचं सगळ्याचं जेव्हा स्कोरिंग आम्ही पालकांबरोबर शेअर करतो हम्म. तेव्हा पालक त्याची ॲक्युरसी 85 to 100% सांगतील असं आम्हाला वाटतं. पण मेजॉरिटी केसेसमध्ये ते 90 to 100% सांगतात. अरे वा. एवढ्या ॲक्युरेटली आम्ही मुलांच्या बद्दल त्यातनं सांगू शकतो. आणि दुसरा जो आपण आता थॉट MRI जो म्हटलात तर त्याचं काय होतंय ते आता एक काळ असा होता की मोठ्यांना कोणीतरी सांगितलं तर चालत होतं. तिथं कोणाची तरी सांगण्याची त्यांना तयारी होती हम्म. आणि ऐकणाऱ्याची पण ते ऐकून घ्यायची तयारी होती. हम्म. तर आजच्या काळात ना तर सांगायला कोणी तयार आहे आणि ना कोणी कोणाचं ऐकायला ऐकून तयार आहे. घेत नाहीत तर खरं. त्या सगळ्या या परिस्थितीमध्ये आम्ही मोठ्यांसाठी थॉट MRI असं थोडं फनी नाव असलेला प्रोग्राम तयार केलाय. जसं आपण बॉडीचा MRI काढून आणतो हो हो. तसं आम्ही 2 तासामध्ये विचारांचा MRI नाही म्हणता येणार त्याला पण आम्ही गमतीचं नाव दिलंय मुद्दाम Okay. थॉट MRI. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं कन्सर्न, बॉदरेशन्स, स्ट्रॉंग एरिया, बरं. त्याच्यानंतर कशावर फोकस करायला पाहिजे, त्याच्या पुढच्या काळामध्ये त्यांचे गोल्स काय आहेत, त्या गोल अचिव्हमेंटमधल्या अडचणी काय आहेत आणि काय स्ट्रॅटेजिकली केलं तर त्या अडचणी दूर होतील असं काम जे सुरू केलंय त्या प्रोग्रामचं नाव आम्ही थॉट MRI Thought केलंय. MRI. आणि याला एजचं लिमिट नाही. हो. म्हणजे अगदी 50, 60, 55, 35, 45 अगदी 70, 75 यासाठी लोक वेगवेगळ्या वयाची आणि वेगवेगळ्या प्रोफेशनल मधली यासाठी येतात. अरे वा. तुम्ही आता मागाशी बोलताना म्हणालात सॉफ्ट स्किल्स आणि लाईफ स्किल्स बरोबर तर ते म्हणजे नेमकं काय म्हणजे मुलांकरता त्याचं महत्त्व एकतर किती आहे आणि त्याला जोडूनच मला मग विचारायचं वाटतं की इतकं जर हे महत्त्वाचं असेल समजा तर मग शाळांमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं तेवढंच गरजेचं आहे आणि ते तुम्हाला काय वाटतं व्हायला पाहिजे की नाही? फारच चांगला प्रश्न आहे हा आणि मला असं वाटतं की याचं इतकं व्यापक याचे रिझल्ट्स आहेत खूप मोठ्या प्रमाणात. काय होतंय एकीकडे आपण शाळेतलं एक छोटंसं उदाहरण घेऊयात की कुठल्या तरी टीचरनी प्रश्न विचारला आणि त्याचं 5 मुलांना उत्तर येतंय. हम्म. तर प्रत्यक्ष वर्गात असं होतं की त्यातली 2 किंवा 3 मुलं हात वर करतात हम्म. आणि 2 मुलं किंवा 3 मुलं ही उत्तर माहिती असूनही हात वर करत नाही. बरं. त्याचं कारण काय तर त्यांचा आत्मविश्वास तिथे त्यांना कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कमी पडतोय आणि म्हणून त्यांचा हात वर जात नाही. हम्म. तर मी आतापर्यंत 1,70,000 पेक्षा जास्त मुलं आणि 7 देश आणि 6 राज्यातले जे काही मुलांसाठी काम केले हम्म. त्यातनं मला सगळ्यात महत्वाचा आणि पालकांना आणि खऱ्या अर्थाने मुलांना सुद्धा अडचणीचा ठरणारा जो विषय असेल तर तो आत्मविश्वास आहे. आणि मग तो आत्मविश्वास यानं त्या कारणाने मुलांचा कमी झालेला आहे. त्याला अनेक प्रकारची कारणं आहेत.
म्हणजे त्याला परिस्थिती आहे, त्याला सराउंडिंग आहे, वातावरण आहे, हम्म. कम्युनिकेशन आहे त्यांच्याबरोबरचं, त्यांच्याबरोबर झालेल्या बऱ्या वाईट गोष्टी आहेत. अशा अनेक गोष्टींमुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. हो. काही वेळेला एकाच घरामध्ये बहीण भावंडांमध्ये मोठं कोणतरी आहे आणि त्याची प्रगती खूप चांगली आहे आणि धाकट्या भावंडावर त्याचा दबाव तयार होतो. त्यातून आत्मविश्वास कमी होतो. हो. अशी वेगवेगळे प्रकारचे शेकडो प्रकारची उदाहरणं माझ्याकडे आहेत. तर या आत्मविश्वासाच्या वाढीसाठी पण आपल्याकडं काही खेळ उपलब्ध आहेत आणि मग त्यातून आपण मुलांना पुढे घेऊन जातो. हम्म. तर हे जे तिन्ही कॅटेगरीमध्ये जे मुलांचं बुद्धिमत्तेचं निरीक्षण आहे, तर तेही करतो आपण. पण या थॉट MRI मधूनही लोकांना आपण पुढच्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाल याच्याबद्दल स्ट्रॅटेजिकली काही मार्गदर्शन नक्की करतो. नाही, पण आता आपण लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्सचं जे बोलत होतो, त्याच्यामध्ये शाळांनी कुठल्या पद्धतीने योगदान द्यायला हां. पाहिजे मग? बरोबर. तर याच्यामध्ये शाळांमध्ये आपल्याला आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये लॅब्स देतोय. ज्याचं स्किल तुम्ही देता स्मार्ट लॅब्स लॅब्स, म्हणजे काय? स्किल स्मार्ट लॅब्स अशा आम्ही लॅब्स पुरवतोय शाळांना. बरं. अगदी भारताच्या अगदी लेह लडाख मधल्या टोकापर्यंत आम्ही ह्या लॅब्स पुरवलेल्या आहेत. हम्म. आणि या लॅब्समध्ये जे काही गेम्स आहेत हम्म. त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास वाढवणारे खेळ आहेत, हम्म. हम्म. गणिती काही खेळ आहेत, भाषेशी संबंधित काही खेळ आहेत, लॉजिकल थिंकिंग वाढवणारे खेळ आहेत, हम्म. अगदी आर्टिस्टिक सेन्स वाढवणारे सुद्धा, कलात्मक दृष्टिकोन वाढवणारे खेळ आहेत, टेक्निकल ज्ञान वाढवणारे काही खेळ आहेत. हम्म. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये खेळ आहेत आणि त्या लॅब्समधून मुलांना सहज संधी देता येते अशा प्रकारची रचना आम्ही ह्या लॅब्सची केलेली आहे. हम्म. आणि आपण म्हटलात तसं की शाळांमध्ये याची काय गरज आहे, तर शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने याचं रिझल्ट ओरिएंटेशन होतं. म्हणजे माझ्या स्वतःच्या निरीक्षणातून एखादं मूल जर आमच्या लॅब्समध्ये 100 तास जर खेळलं तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात बदल दिसतो. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक वागणूकता त्यांची जास्त वाढते. बरं. दुसरं क्युरिओसिटी, हम्म. उत्सुकता त्यांची वाढते, प्रश्न करतात वेगवेगळ्या प्रकारचे. हम्म. आणि तिसरं अकॅडमिकली सुद्धा त्यांच्यामध्ये साधारणपणे 5 ते 10% वाढ आम्हाला आमच्या हजारो मुलांच्या बरोबर केलेल्या कामातून दिसून आलेली. तर मला इथे एक गोष्ट तुमच्या प्रश्नाला जोडून अशी सांगावीशी वाटेल आणि जास्त आनंद होतोय ते सांगायला, की आज माझ्या सेंटरला ₹240 तास हम्म. आणि 50 तासासाठी ₹12,000 अशी फी बरं. आमच्याकडे आम्ही चार्ज करतोय. बरं. जी लॅब जर शाळेने घेतली हम्म. हम्म. आणि ती जर ते 1 वर्ष वापरणार असतील तर प्रति विद्यार्थी ₹1 खर्च. हो. आणि ते जर 10 वर्ष वापरणार असतील, आमच्या लॅबचं मटेरियल इतकं सुंदर आहे की ते खरोखर 10 वर्ष वापरता येईल, तर त्यात प्रति विद्यार्थी 10 पैसे इतका बरं. कमी खर्च येतो. अरे वा. अशा लॅब्स आमच्याकडून आता बरेचसे NGOs किंवा शाळा, कॉलेज, अगदी मला सांगायला आनंद होतो की आपले सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा डबल ग्रॅज्युएटच्या मुलांसाठी, PGच्या स्टुडंटसाठी याची स्किल स्मार्ट लॅब बसवण्यात आलेली आहे. बरं. अरे वा. मला एक जस्ट म्हणजे एक थोडासा वेगळा प्रश्न आहे याच्यामध्ये. मेंदूचे आपले 2 लोब्स असतात, एक बरं. राईट लोब, एक लेफ्ट बरं. लोब. त्याच्यामध्ये एकामध्ये संबंध आर्टिस्टिक या गोष्टी असतात, बरोबर. एकामध्ये लॉजिकल गोष्टी ज्याला बरोबर. आपण म्हणतो. पण मग तुमच्या इथे जेव्हा हे ब्रेन गेम्स असतात, ते दोन्ही लोब्सची डेव्हलपमेंट होईल अशा पद्धतीने दोन्ही लोब्सची हे करतात का? डेव्हलपमेंट होईल आणि त्याचं आउटकम स्किल्स मध्ये कन्वर्ट होईल. हम्म. तुम्ही असं बघा की एखाद्या व्यक्तीकडे हुशारी आहे, हम्म. पण त्याला त्या गोष्टीची हुशारी दाखवण्याची संधीच मिळाली नाही किंवा साधनं मिळाली नाही, हो. तर ती हुशारी कदाचित तशीच काहीच त्या व्यक्तीबरोबर उपयोगाची नाही. संपून जाईल. बरोबर. एक उदाहरण घेऊयात आपण की हम्म. कोणाची तरी क्षमता समजा माउंट एव्हरेस्ट चढून जाण्याची आहे हम्म. आणि त्याच्या घरच्यांनी त्याला पर्वती किंवा त्यांच्या घराजवळ डोंगरच नसेल, तो कुठलाच डोंगर कधीच त्यांनी हो. बघितलाही नाही आणि ते कधी गेलेही नाही त्या डोंगरावर, हो. तर कदाचित ती क्षमता त्यांच्याबरोबर लोप संपून व्हावेल जाईल. ती. हा. मला इथे PT उषा मॅडमचं उदाहरण फार छान वाटतं सांगायला, हम्म. की त्या असं एका जंगलातून धावत होत्या आणि तिथे एक चेन्नईचे कोच बसलेले होते. तर त्यांना असं वाटलं की या झुडपातून आता कुठला प्राणी गेला, म्हणून त्यांनी असं हो. कोणाला तरी विचारलं बरोबर की इथनं कोणता प्राणी पळाला. ते म्हणले प्राणी नाही पळाला, आमच्याकडची एक मुलगी पळाली. आणि मग त्यांनी PT उषांना घेऊन मग नंतर त्यांनी चेन्नईला येऊन डेव्हलपमेंट केली अरे वा. आणि भारताची सगळ्यात जास्त सुवर्ण हो. पदकं PT उषांनी आणली. वा. तर पहिलं आयडेंटिफिकेशन ऑफ द इंटेलिजन्स, हम्म. बुद्धिमत्तेची ओळख हम्म. किंवा समज
योग्य पद्धतीने हम्म, करून घेणे हम्म, आणि मग पुढे त्याच्यासाठी संधी प्राप्त करून देणे हम्म. आणि मग संधी मिळाली की ती पुढच्या लेवलला आपोआप ती बुद्धिमत्ता पुढच्या लेवलला यशापर्यंत जाते. बरोबर आहे, खरंच असं. आहे. कारण मुलांची आकलन शक्ती असेल, कल्पनाशक्ती असेल, स्मरणशक्ती असेल, मोठ्यांच्या कंपॅरिझनमध्ये जबरदस्त असते, जबरदस्त आहे. जबरदस्त असते. आणि अशा मुलांबरोबर तुम्ही काम करता. तर असं काही म्हणजे तुमच्या लक्षात राहतील असे काही अनुभव आहेत का? मी इथे एक 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो. माझ्याकडे एका मुलाला आणलं होतं आणि त्याला NIOS मध्ये त्याच्या शाळेने घातलं होतं आणि ती पुण्यातली एक नामांकित शाळा आहे. हम्म, आणि NIOSच्या वर्गामध्ये विदाऊट सायन्स, विदाऊट मॅथ्स आणि सोपं ड्रॉइंग आणि कम्प्युटरचे सोपे प्रोग्राम्स अशा स्वरूपात त्याचं ट्रेनिंग पुढे होणार होतं. हा मुलगा जेव्हा 8वीतून 9वीत गेला तेव्हा त्याला माझ्याकडे आणलं होतं. 100 तासाचं आम्ही त्याच्याबरोबर ट्रेनिंग केलं बरं. आणि त्याच्या पालकांना अशी रिक्वेस्ट केली की तुम्ही त्या शाळेतून त्याचं नाव काढून घ्या आणि दुसऱ्या शाळेत घाला. तर तेव्हा मी त्यांना विचारलं तुमच्या घराच्या जवळ कोणती शाळा आहे? तर ते म्हटले आमच्या घराच्या बिल्डिंगला लागूनच शाळा आहे पण तिथे ती शाळा चांगली नाही आहे. ते म्हटलं का? तर ते म्हटले तिथे 10च मुलं आहेत एका वर्गात. म्हणून सांग. तर मी म्हटलं ही तुमच्यासाठी खूप छान शाळा आहे कारण तुम्ही रोज जाता येता शिक्षकांना विचारू शकाल. आणि विथ सायन्स विथ मॅथ्स मला आनंद होतोय सांगायला की त्या 100 तासाच्या आम्ही जे काही कष्ट घेतले त्याच्यावर तर त्याच्यात पहिल्या वर्षी विथ सायन्स विथ मॅथ्स त्याला 72% बरं. आणि 10वी मध्ये आम्ही त्याचं 2 वर्ष आधीच प्रेडिक्शन केलं होतं की याला 86% पोहोचू शकेल. तर खरोखर तो मुलगा 86%वर 10वीत पोहोचला विथ सायन्स विथ मॅथ्स. आणि नंतरच्या कालावधीमध्ये आता त्याची पुढची प्रगती मी जेव्हा समजून घेतली हम्म, तेव्हा तो सुप्रीम कोर्टचा ॲडव्होकेट आहे. क्या बात आहे. दुसऱ्या एका मुलाचं उदाहरण सांगतो. 4थीतला मुलगा माझ्याकडे आला. मुलांची विचारांची कल्पनाशक्ती इतकी पॉवरफुल असते हो. की खरोखर म्हणजे मला म्हणजे माझे विचार पोचूच शकत नाही तिथपर्यंत त्याच्या पुढचे विचार त्यांचे जाऊ शकतात. हो. तर एक मुलांनी आमच्याकडे आम्ही एक प्रोग्राम त्यावेळेस डिझाईन केला आणि तो अजूनही चालू आहे. तर त्यावेळेस आम्ही 2020 टेक 2020 म्हणजे टेक्नॉलॉजी इन द इयर 2020 असं डिझाईन केलं होतं 2012 मध्ये. आणि या मुलांनी एक मोबाईलचं चित्र काढायचं म्हणजे त्यांनी कोणत्याही मशिनरीचं चित्र काढायचं, ते मशिनरीचे वैशिष्ट्य काय आहेत ते सांगायची आणि त्याला एक टायटल द्यायचं. तर त्यांनी एक मोबाईलचं चित्र काढलं होतं आणि त्या मोबाईलच्या चित्राच्या खाली लिहिलं होतं की त्याला टायटल फार सुंदर दिलं होतं त्यांनी, अँटी ग्रॅव्हिटी मोबाईल. बरं. आणि त्याच्यात खाली लिहिलं होतं की आपला मोबाईल पडलो तर तुटतो आणि म्हणून तो या मोबाईलमध्ये एक असं ॲप असणार आहे की तो पडला तर पडता पडता तो स्वतःला थांबवणार आहे आणि तो हवेत स्वतःला थांबवणार आहे आणि हो. ते अँटी ग्रॅव्हिटी प्रॉपर्टीज अप होतील आणि तो पडणार नाही तुटणार नाही. तर त्याला क्या म्हटलं बात. तुला कसं काय सुचलंय? हां. तर तो म्हटलं माझ्या आईचा मोबाईल 40,000चा पडला आणि तुटला. तर त्यामुळे सुचलं म्हटलं. तर म्हटलं मग आता हे कसं करता येईल त्याला असं मी विचारलं की कसं तयार करता येईल असं. तर तो म्हटलं सर ते मला नाही सांगता येणार. मग मी त्याच्या हुशारीची एक 3-4 मुलं एकत्र केली आणि त्यांना बसवलं आणि त्याला सांगितलं की तू प्रेझेंट कर त्यांना ही आयडिया. हम्म, तर त्यांनी सांगितल्यावर त्यातला एक मुलगा म्हटलं सर मोबाईलच वाचवायचा आहे ना तर सोपं आहे. तर मी म्हटलं कसं काय सोपं आहे? तर त्यांनी मला असं सांगितलं की आपल्या कारमध्ये ज्या एअरबॅग आहेत हां. तर त्या आपल्याला प्रोटेक्ट करतात कार धडकल्यावर. तर त्या धडकल्यावर एअरबॅग ओपन होतात. त्याच्याऐवजी या मोबाईलमध्ये असं एक फीचर असलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचा डिस्टन्स आता 1.5 फूट 2 फुटावर तो कशाला तरी धडकणार आहे त्याला कळतंय आधीच. आणि त्यात एअरबॅग आहे आणि ती एअरबॅग फुग्यासारखी फुलते आणि ती त्या मोबाईलला अटॅच आहे आणि तो हो. मोबाईल पडतो तर त्या फुग्यावर पडतो. क्या बात आहे. तर अशी कल्पनाशक्ती कल्पना मुलांची वेगळी जबरदस्त tangent, आहे. छानच आहे ही. माझ्याकडे 7 वर्षाचा एक मुलगा आहे. तो 9 मिनिटात एक पझल सोडवतो. बरं. त्याच्या आईबाबांबद्दल तर जाऊ द्यात, पण मी माझ्याबद्दल नक्की सांगू शकेन की मी अजूनपर्यंत ते 7 वर्षाचा 9 मिनिटात जे सोडवतोय ते मला खात्री आहे की किमान 2 तास तरी मला जमणार नाही. तर एवढी आणि हे सगळं आपण केवळ कशामुळे समजून घेऊ शकतो तर इथे आमचा ॲटिट्यूड किंवा अप्रोच असा आहे की आपण समजून घेऊयात त्यांना. हम्म, एक हम्म, दुसरं त्यांना वरच्या लेवलच्या संधी देऊयात. ठीक आहे ना, एखाद्या संधीमध्ये ते अपयशी होतीलही, हम्म.
पण त्या निमित्ताने त्यांना अपयश आलं तर अपयशाबरोबर कसं राहायचं हो हेही समजून येईल. अगदी बरोबर. त्यामुळे आमच्याकडच्या प्रोग्राममध्ये 50 तासाच्या प्रोग्राममध्ये जाणीवपूर्वक आम्ही अशी रचना केली की हम्म. ज्याच्यात 5 वेळेला किमान 4 ते 5 वेळेला मुलं डेफिनेटली फेल होतील. त्यांना जमणार नाही. बरं. आणि मग ते फेल होतात तेव्हा ते कसे सस्टेन करतात स्वतःला, त्या फेल्युअर मधनं कसं स्वतःला बाहेर काढतात, बरोबर. वेगळा विचार कसा करतात, पुढल्या वेळेला वेगळी कशी तयारी करतात, हम्म. असे अनेक वेगवेगळे रोड्स त्यांच्यासाठी ओपन होतात. नाही बरोबर आहे. म्हणजे आयुष्यामध्ये जे सगळे अनुभव माणसांनी घ्यायला पाहिजेत, एस्पेशली लहान मुलांनी सुद्धा. यश आणि अपयश किंवा अपमान होतो कधी कधी, ह्याची बरोबर. पहिल्यापासून जर सवय असेल ना तर त्याचा नंतर त्रास होत नाही. त्रास होत नाही. कारण आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात. बरोबर. आणि एक्झॅक्टली आमच्या ज्या लॅब्स आहेत त्या लॅब्स ह्याच आहेत की एका डमी ॲटमॉस्फिअरमध्ये ते तुम्हाला यश अपयश जमतंय जमत नाहीये हम्म. अवघड आहे अति अवघड आहे खरंय. अशा वेगवेगळ्या गोष्टींमधनं घेऊन जातं. हो. मग हे झालं आता नॉर्मल मुलांच्या बाबतीत. पण आता आपण बघतो जी स्पेशल चिल्ड्रन असतात तर ते म्हणजे आपल्याकडे म्हणाव्या तशा सोयी सुविधा त्यांच्याकरता किंवा त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंट करता म्हणा किंवा तुम्ही म्हणता तसं सॉफ्ट स्किल्स किंवा लाईफ स्किल्स करता तेवढी आपल्याकडे फॅसिलिटीज अजून नाही आहेत. आणि मग अनेकदा काय होतं, ज्यांना शक्य आहे ते पालक आपल्या मुलांना घेऊन परदेशात निघून जातात. कारण तिथे बरोबर. परदेशामध्ये ह्या मुलांकरता म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन त्यांना उपलब्ध करून देणं ही त्यांची प्रायोरिटी असते. आणि Priority. तिथे ती मुलं व्यवस्थित सन्मानाने आत्मसन्मानाने जगू शकतात. बरोबर. तसं आपल्याकडे अजून होताना दिसत नाही. तर त्यासाठी काही स्पेशल आपल्या स्कूलमध्ये म्हणजे तुमची जी संस्था आहे तिथनं तुम्ही काही करू शकता का किंवा काही त्याच्यामध्ये काही योगदान तुमचं असतं का? मला सांगायला जास्त आनंद होतोय की पुण्यातल्या हम्म. नामांकित ADHD ऑटिस्टिक हम्म. या मुलांसाठी काम करणाऱ्या हा. किंवा महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी फिजिकली चॅलेंज मेंटली चॅलेंज याच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांनी हम्म. आमच्याकडून साहित्य घेतलंय. बरं. आता माझ्याकडे सध्या काम चालू आहे तर कर्णबधीर मुलांसाठी काम करणारी एक चिंचवडची संस्था आहे, त्यांच्यासाठी आम्ही आता साहित्य काही तयार करून देतोय. बरं. अंध मुलांसाठी काही आपण हा तेच साहित्य अंध डेव्हलप मुलां करतोय ब्रेलमध्ये करता का? ब्रेलमध्ये अच्छा. ब्रेलमध्ये. आपल्याकडे काय होतंय, मी जवळजवळ 10 देशातून प्रवास केला. हम्म. एका गोष्टीमध्ये आपण फार श्रेष्ठ आहोत, ते म्हणजे आपल्याकडची बुद्धिमत्ता खूप वरच्या स्तराची आहे. हम्म. हे माझ्या निरीक्षणातून मी हम्म. बघितलंय. पण दुसरीकडे मात्र आपण दुसऱ्या टोकाला खूप कमी पडतोय, आपण म्हटलात तसं. ती म्हणजे त्यांना संधी देण्यात किंवा हम्म. त्यांच्यासाठी काही काम करण्यामध्ये हा. खूप कमी पडतोय. आणि हे काम करण्यासाठी म्हणून एक विशिष्ट प्रकारचे पेशन्स लागतात आपल्याला. हम्म. तर ते पेशन्स आपल्याला ठेवून आणि अपेक्षा शून्य करून जर आपण या मुलांसाठी काम केलं हम्म. तर मला असं वाटतं की मी आतापर्यंत कमीत कमी एक 25-30 मुलांसाठी या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांसाठी काम केले. हम्म. पण त्या प्रत्येक ठिकाणी मला असं लक्षात आलंय की अपेक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून केल्या जातात आणि मग म्हणजे त्या मला कळलं प्रमाणात नाही. कुठल्या म्हणजे अपेक्षा? उदाहरणार्थ की एखादं मूल ADHD आहे तर हम्म. त्याला गणितात त्याला फारच चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत किंवा त्याचे सिटिंग कॅपॅसिटी किंवा अटेन्शन स्पॅन जर समजा अगदी 1-2 मिनिटाचा आहे तर तो तासावर गेला पाहिजे, 2 तासावर गेला पाहिजे, म्हणजे पालकांची इच्छा. पालकांची इच्छा. तर तिथे मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला असा वेगळा जर विचार आपल्या समोर आणला किंवा आपण अपेक्षा शून्य करूयात हम्म. आणि प्रत्येक मायन्यूट छोट्या झालेल्या त्यांच्या डेव्हलपमेंटवर विचार करूयात. हम्म. असं जर विचार झाला आपल्याकडे हम्म. हम्म. तर मला असं वाटतं की त्या प्रत्येक छोट्या डेव्हलपमेंट बरोबर हम्म. आपला आनंद वाढेल. आपला आनंद वाढला तर मुलांचा आनंद वाढेल, म्हणजे खरं. पालकांचा आनंद खरं. वाढला तर मुलांचा आनंद वाढेल. बरोबर. आणि असा आनंद वाढवत आपण एका विशिष्ट एका विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण गुणासाठी त्यांना डेव्हलप करू शकू, जो व्यावसायिकरित्या त्यांना पुढच्या हा आयुष्यामध्ये तेच म्हणजे उपयोगी पडेल. आयुष्यात ते उपयोगी पडणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना एनकरेजमेंट ही जेवढी महत्वाची आहे तेवढं स्वतःच्या पायावर नंतर उभं राहणं हे तितकंच मी आता एक गरजेचं उदाहरण आहे. तुम्हाला आता शेअर करीन. माझ्याकडे एक ADHD मुलाला आणलं गेलं होतं आणि त्याचा आम्ही 25 वर्षाचा मुलगा आई. आणि त्याचं भयंकर दिसायला स्मार्ट वगैरे एकदम प्रेझेंटेबल, सायकलिंगमध्ये त्याला इंटरेस्ट आहे, स्विमिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि मग व्हाय नॉट ही शुड डू मोर सायकलिंग अँड मोर स्विमिंग. हम्म.
आणि त्याच्याबरोबर तो सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पहिली आमची त्याच्याबरोबरची मुलाखत झाली त्याच्यानंतर तो येणार नाही असं त्याच्या पालकांनी मला कळवलं. बरं. त्याच्यानंतर 8 दिवसांनी तो यायला सुरुवात झाली आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आठवड्यातून तो 2च दिवस येईल. तो म्हटलं का बरं? तर त्यांनी सांगितलं की तुमचं सेंटर आमच्यापासून 15 किलोमीटर लांब आहे, तर ओ. त्याला कसं आणणार आम्ही? तर मी म्हटलं हा मुलगा जर अमेरिकेत शिकायला गेला तर तुम्ही अमेरिकेला पाठवणार की नाही, का अमेरिका घराच्या शेजारी आणणार? तर त्यामुळे ते कदाचित मला माहित नाही काय व्हॉट वर्क फॉर देम, पण त्याच्यानंतर त्याची एनरोलमेंट झाली आणि जो मुलगा आठवड्यातून 2दा येणार होता तो विदाउट मिसिंग अ सिंगल डे जेवढे दिवस स्मार्ट चॅम्प चालू आहे त्या प्रत्येक दिवशी तो यायला सुरुवात झाली आणि पुढे 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 त्याचा प्रवास अरे वा. पॉझिटिव्हली सुरू झाला. आणि मग प्रत्येक वेळेस त्याचं एक वेगळ्या प्रकारचं लर्निंग सुरू झालं. हम्म. हळूहळू तो अंकज्ञान शिकायला लागला, हळूहळू बरं. तो वैचारिक विचार कसा करायचा शिकायला लागला, हो. हळूहळू त्याचं लॉजिकल थिंकिंग यायला लागलं, हळूहळू अवघड गोष्टी कशा मध्ये पुढे जायचं असं यायला लागलं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये तो पुढे यायला लागला. अशा वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट आहे. फक्त तिथे आपण आहे ना कम्पॅरिझन हा फॅक्टर जर बाजूला ठेवला मला असं हो. वाटतं. मग त्या एजच्या इतर मुलांशी कम्पेअर इतर नाही मुलांचे करायचं. कम्पॅरिझन नाही. आणि बरोबर. दुसरं आपल्या अपेक्षा केवळ मला वाटतंय की बाबा या लेवलपर्यंत तो पोहोचला पाहिजे आणि तो इथं पोहोचला तर मला खरंच आनंद झाला पाहिजे. तो इथनं नक्की इथं जाणारे जर मी आनंदी असेल खरंय. तर जेवढा आपल्याकडून त्यांना पॉझिटिव्ह एनकरेजमेंट दिली जाईल तेवढं ते पुढे जातात असं मी बघितलंय. आणि आपण खरं तर सगळं सोसायटी बाय लार्ज आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर आपण खूप चांगला प्रश्न उपस्थित केलाय. कारण मी आनंद नाडकर्णी सरांच्या पुस्तकामध्ये वाचलं अच्छा. की आता याच्या पुढच्या काळामध्ये ऑटिस्टिकची संख्या ही 54:1 54 मुलांमधलं एक मूल हे ऑटिस्टिक असणार आहे. का बरं? त्यांनी दिलंय त्याच्यामध्ये ऑटिझमच्या बापरे. पुस्तकामध्ये. आणि याची दिवसेंदिवस लाईफस्टाईल आणि याच्यामुळे लाईफस्टाईल genes आहे, फूड बदलतायत का हॅबिट्स काय? आहे, लाईफस्टाईल आहे, फूड हॅबिट्स आहे, मोठ्या प्रमाणात केमिकल्सची फवारणी हो. बापरे. आहे, ऑर्गॅनिक फूडचं प्रमाण अत्यल्प आहे, ते न परवडणाऱ्या किमतीला आहे. असे अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यातले फूडी हॅबिट तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर बापरे. त्यामुळे खऱ्या फूडच अर्थाने मेन असतं सगळ्याचं. समाज म्हणून आहे ना आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी तयार होऊन प्रत्येकाने जर थोडं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये केलं हो मला ना. असं वाटतं, खरंय. अपेक्षा बाजूला ठेवून, तर एव्हरी अचिव्हमेंट विल बी सेलिब्रेशन. खरंय. तुम्ही म्हणालात की तुम्ही शाळांमध्ये सुद्धा वर्कशॉप्स जाऊन घेता. तर जेव्हा ते वर्कशॉप तुम्ही आधी सुद्धा त्या मुलांशी इंटरॅक्ट करत असाल आणि वर्कशॉप घेतल्यानंतरचं तुमचं इंटरॅक्शन, तर त्या अशा वेळेला मग त्या मुलांमध्ये काय असा ठळक फरक जाणवतो का? सगळ्यात महत्वाचा फरक जो आहे तो म्हणजे त्यांचे विचार खूप करण्याची क्षमता आहे ती पुढच्या लेवलला जाते. अच्छा. आणि कुठल्या त्याच्यानंतर एज ग्रुपला तुम्ही हे आम्ही केजी पासून तर डबल ग्रॅज्युएट पर्यंत आमचं काम आहे बरं. प्रामुख्याने. तसं तर त्याच्या पुढे कॉर्पोरेटमध्येही आम्ही काम करतो, हां. पण जास्त आमचा जो स्वतःचा कल आहे तो KG to PGच्या मुलांसाठी आहे. बरं. तर त्याच्यामध्ये शाळांमध्ये आमचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालतं, ज्याच्यामध्ये मुलांचं बुद्धिमत्ता ओळखणे हे पहिल्या प्रकारचं काम आहे. हां, हां. आणि दुसरं त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या इंटेलिजन्सशी रिलेटेड संधी प्राप्त करून देणं. बरं. मग त्याच्यामध्ये न्यूमरिक ॲबिलिटी आली, लँग्वेजची ॲबिलिटी आली, क्रिटिकल थिंकिंग आलं, इमॅजिनेशन आलं. इतकी पॉवरफुल इमॅजिनेशन्स आहेत मुलांची. मी 2012 साली क्रिएटिव्ह फ्लॅग कॉम्पिटिशन नावाची एक स्पर्धा केली. क्रिएटिव्ह फ्लॅग कॉम्पिटिशन, बरं. झेंडा बनवण्याची हो, स्पर्धा. हो, हो. तर सामाजिक प्रश्न झेंड्यात दाखवायचे अच्छा. अशी ती स्पर्धा होती. अच्छा, म्हणजे देशाचे झेंडे नाही. देशाचे हां, झेंडे ओके. नाही, तर सामाजिक प्रश्न दाखवायचे. बरं. म्हणजे पोल्युशन करू नका, ट्रॅफिक रूल्सचे ऑब्झर्व करा, ओके. झाडं हां. तोडू नका, हं. सेफ गर्ल चाइल्ड, असे बरं. विषय होते. तर मला सांगायला आनंद होतो की बघा मोठ्यांचे विचार आणि मुलांची कृती ह्याच्यात कसा फरक पडतो. आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करून KG पासून 10वी पर्यंतच्या मुलांसाठी 30 विषय निवडले आणि त्यांना असं सांगितलं की या 30 विषयांपैकी तुमच्या इयत्तांना जे दिलेले टॉपिक आहे, 2-2, 3-3 टॉपिक दिले होते, त्यातल्या विषय निवडून त्याचा झेंडा बनवायचा तुम्ही, सामाजिक प्रश्न दाखवायचा त्यात. ओके. आणि प्रत्यक्षात जेव्हा आम्ही 10 दिवसात 30,379 झेंडे कलेक्ट केले बरं. 69 शाळांमध्ये पुण्यातल्या. ओके. आणि त्यातल्या जेव्हा मी फक्त 1100 झेंड्यांचा सिलेक्टेड 1100 झेंडे आम्ही डिस्प्ले केले होते सगळ्या इयत्तांचे, आणि त्याचाच अभ्यास करून एका कॉन्फरन्समध्ये मी त्याचा पेपर तयार केला. हं.
तर मला 180 विषय सापडले. बापरे! 180 विषय सापडले मुलांनी झेंड्यासाठी निवडलेले. कारण आम्ही 30 शपथ. विषय आम्ही दिले होते हा. आणि 31वी ओळ आम्ही अशी लिहिली होती की तुमच्या आवडीचा कोणताही विषय तुम्ही निवडू शकता. केवढं क्रिएटिव्ह ना. आणि फक्त 1100 झेंडे आहेत. म्हणजे 30,000 झेंडे जर कदाचित अभ्यासले असते तर मला आय कांट इमॅजिन की देर कुड बी मोर दॅन 10,000 टॉपिक्स. आय नो, खरंय. म्हणजे इतकी क्रिएटिव्हिटी, आपण मगाशी जे हो, हो. क्रिएटिव्हिटी त्यांची बद्दल आपण बोललो खरंय, होतो, खरंय. एवढे विचार त्यांच्याकडे पॉवरफुल आहेत. अगदी. म्हणजे एका मुलानी तर म्हणजे 2012ची गोष्ट सांगतो की त्यांनी झेंड्यामध्ये काय केलं होतं, तर एक प्लास्टिकची कॅरी बॅग दाखवली होती आणि दुसरी कागदी कॅरी बॅग दाखवली होती आणि प्लास्टिकला फुली लावली होती आणि कॅरी बॅगला पेपर पेपर बॅगला. बॅगला टिक मार्क केलं होतं हो. आणि असं जोडलं होतं सगळं त्या बॅग्स बनवून, छोट्या अच्छा. छोट्या बनवून, ओके, ओके. आणि त्याच्या मागे झेंड्याच्या स्ट्राइप्स वगैरे करून झेंडा केला होता. बरं. आणि दुसऱ्या एका मुलानी शाळेमधला कचरा गोळा करून सगळ्या स्ट्रिप्स चिकटवल्या झेंड्याच्या, गोल केला आणि त्याच्यामध्ये सगळी चॉकलेटची रॅपर्सचे कागद ओ. चिकटवले होते आणि दुसरं वा. सर्कल रिकामं दाखवलं होतं की हम्म. दिस इज हाऊ आय वॉन्ट माय स्कूल. ओ. तर असे किती छान. हजारो गोष्टी आपण खरं तर एकेका प्रोग्राम मधनं मुलांच्या विचारांमधल्या हो. कलेक्ट करू शकतो. हम्म. आणि ह्या खरं तर आपल्या मोठ्यांच्या इमॅजिनेशनच्या खूप पुढच्या आहेत. हम्म. म्हणजे आपण आपले जितके विचार पोचतात त्याच्या खूप पुढचे विचार मुलांचे आहेत तयार खरंय, खरं तर. खरंय. नाही म्हणजे तुम्ही हे वर्कशॉप जे मुलांकरता घेता ते आय थिंक पेरेंट्स करता सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. पेरेंट्स करताही गरजेचं आहे. मला तर असं वाटतं, तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने हम्म. म्हणजे बऱ्याच वेळेला माझ्याकडे अशी एन्क्वायरी येतात की तुम्ही काउन्सिलिंग पण करता ना. म्हटलं हो. मग माझ्या 5 वर्षाच्या मुलीला काउन्सिलिंग करायचं आहे. तर मी अशा पालकांना माझं एक पेरेंटिंग वर्कशॉप अटेंड करायची रिक्वेस्ट करतो आणि मला शेकडो अनुभव असे आलेत की तो माझं वर्कशॉप अटेंड केल्यानंतर तो वर्कशॉप संपताच ते सांगतात की हो मला लक्षात आलं की काय मुलाला करायला नाही पाहिजे. काउन्सिलिंगची गरज. आणि नंतर परत मी त्यांना 3 महिन्यांनी आवर्जून आठवणीने सांगतो की फोन करून मला कळवा की आता तुम्ही जे काय ऐकलंय या वर्कशॉपमध्ये त्याचं हम्म. इम्प्लिमेंटेशन केल्यावर खरंच मुलाला गरज आहे का. आणि मग हम्म. नंतर फीडबॅक येतात की नाही, आम्हाला लक्षात आलं की मुलाला नाही काउन्सिलिंगची गरज आता, हा. आम्ही इम्प्रूव्हमेंट केलेले आहे. अरे वा. पेरेंटिंग इज Parenting व्हेरी चं- इम्पॉर्टंट प्लेस. ते आयडियल पेरेंटिंग होतं मग ते. आयडियल पेरेंटिंग. त्याचं. वा. मगाशी म्हणजे तुम्ही बोलत होतात आणि मला नंतर लक्षात आलं ते गेम्स बद्दल तुम्ही जे म्हणालात की मोठ्यांकरता गेम्स तुम्ही दिले की ज्यांना डिमेन्शिया किंवा स्किझोफ्रेनिया सारखं होतं. तर त्याच अनुषंगाने मला विचारायचं की म्हणजे असं म्हणतात की ॲलोपॅथीमध्ये या आजारांवर औषध काही नाही आहे, डिमेन्शियावर. म्हणजे ते एक प्रोग्रेसिंग तो इलनेस असतो. पण मग ह्या गेम्समुळे काही त्यांच्यात फरक पडतो का, किंवा आहे तिथे तो स्टॅग्नंट राहतो का आजार त्यांचा? मी तुम्हाला एक साधं उदाहरण देईल. कुठलाही आजार आणि त्या आजाराबरोबर तयार झालेली मानसिकता आणि त्या मानसिकतेतून आलेली निगेटिव्हिटी, खरं तर ती निगेटिव्हिटी कमी झाली तर मानसिकता सकारात्मक होते आणि मानसिकता सकारात्मक झाली तर आजारी माणूस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्याचं जीवन पुढे घेऊन जाऊ शकतो. हम्म. मग तिथे आजार बऱ्याच केसेसमध्ये बराच मोठ्या प्रमाणात आजार बरा होण्याचं कारण ही सकारात्मक मानसिकता आहे, असं जर आपण बघितलं तर लक्षात येईल. आणि म्हणून इथे आपण काय, तुम्ही असं एक इमॅजिन करा की एक आपण लिंबाच्या रसाचा, प्युअर लिंबाच्या रसाचा एक पूर्ण ग्लास घेतलाय. हम्म. त्याच्यात रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ शुगर आहे, सॉल्ट पण आहे. आता लिंबाचा सरबत करण्यासाठीच्या सगळ्या विकतच्या गोष्टी त्यामध्ये उपलब्ध आहेत. लिंबू आहे, मीठ आहे, साखर आहे. पण ते आपण कन्झ्युम नाही करू शकत लिंबाचा सरबत म्हणून, हो, कारण ते कॉन्सन्ट्रेटेड आहे. करेक्ट. आणि त्यात जर 3 ग्लास जर पाणी घातलं आपण तर आपण छानपैकी लिंबाचं सरबत म्हणून ते एन्जॉय करतो. इथे काय करतोय आपण, ते कॉन्सन्ट्रेटेड ॲस्पेक्ट आपण डायल्यूट करतोय. आणि आमच्याकडच्या सगळ्या बऱ्याचशा केसेसमध्ये मी हा ॲस्पेक्ट ट्राय करतोय आणि त्याला यशही चांगलं येतंय की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कशावर आहे. आणि ते कॉन्सन्ट्रेटेड गोष्टी काही वेळेला घरातली प्रॉब्लेम असू शकतात, काही वेळेला आर्थिक अडचणी असू शकतात, काही वेळेला तो आजार, आता आपण बोलतोय तो आजार असतो. आणि मग ज्या क्षणाला त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्या आजाराच्या ॲस्पेक्टवरून हटून हम्म. खेळांमध्ये रमतं, हम्म. तेव्हा ती गोष्ट, तोच आजार डायल्यूट व्हायला सुरुवात होते. डायल्यूट होतो. थॉट प्रोसेसमध्ये तो डायल्यूट होतो सुरुवातीला, मग सकारात्मकता वाढते आणि ह्या दोन्हीचा इफेक्ट हा
तो आजार कदाचित त्याची ग्रॅव्हिटी कमी करण्यासाठी, बरा मी सांगू नाही बरा शकणार, तर होत नाही पण त्याची ग्रॅव्हिटी कमी हा. करण्यासाठी मात्र नक्की थोडं उपयोग टॉलरेबल होतो. होऊ शकतो नक्की जरा. उपयोग होतो. हम्म. आता माझ्याकडे एक डेंटिस्ट आल्या होत्या हा. आणि त्या म्हणत होत्या की बऱ्याच वेळेला आमच्या वेटिंग मध्ये आम्हाला काही वेळेला ट्रीटमेंट मध्ये उशीर होतो हो अपेक्षित वेळेपेक्षा, आणि मग वेटिंग मधली लोक बरीच चिडचिड करतात. कटकट. तर त्यांची रिक्वायरमेंट अशी होती की त्यांनी कटकट करू नये म्हणून काही गेम्स द्या. तर ते मी दिले. अरे वा. दिस इज नथिंग बट अ डायल्युशन ना, नाही तर हो, ते हो, सारखं हो. ते दरवाजा कधी उघडतात आणि मला कधी बोलवतायत असं वाट बघणार. तर आता ते तिकडे बघत नाहीत, तर यांना सांगावं Games लागतं वर. की आता तुमचा नंबर आलाय या आत. चांगली गोष्ट आहे ही. तर अशा पद्धतीने आपण तो डायल्युशनचे ऍस्पेक्ट चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. हम्म. नाही म्हणजे मला असं वाटतं ते तुमच्याशी मग बोलताना जाणवलं की हे अशा पद्धतीने जर काम करत असतील गेम्स, तर जे मनोविकार असतात वेगवेगळे, म्हणजे हायपर टेन्शन असेल, बरोबर. म्हणजे टेन्शन थोडक्यात जे बरोबर. माणसांना येतं ते, चिडचिड असेल, संतापी येतं, संतापी लोक असतात, काही काही कारण नसताना उगाच संतापायचं, चिडचिड करायची, काहीही बोलायचं, तर अशांकरता सुद्धा मला वाटतं ह्या गेमचा नक्की, उपयोग होत नक्की. असेल नाही. नक्की उपयोग होतो. तुम्ही असं बघा, आपण आता या संतापाचं मागचं कारण काय असतं, ती समोरची व्यक्ती नसते. हम्म. दुसरीकडे कुठेतरी कोणीतरी तुम्हाला हर्ट केलेलं आहे, कोणीतरी तुमच्या मनासारखं वागलेलं नाहीये, कोणीतरी तुम्हाला खायला दिलेलं नाहीये, नीट वागवलेलं नाहीये, रिस्पेक्ट दिला नाहीये, अपमान केलेला आहे. हम्म. त्याचं दुःख कुठेतरी ते आज वडाचं साठून तेल राहिलेलं वांग्यावर असतं. काढलेलं. हा, करेक्ट करेक्ट करेक्ट. तर इथे तो ऍस्पेक्टच विसरायला होईल. हा. माझ्याकडे एक 75 वर्षाची व्यक्ती आली होती, आजोबा, हम्म. आणि अनवॉन्टेड थॉट्स येतात आणि इमॅजिनरी प्रेशर्स क्रिएट होतात असं त्यांचं म्हणणं. इमॅजिनरी इमॅजिनरी प्रेशर्स क्रिएट होतात. प्रेशर्स. हा, म्हणजे काय, मी गेलो तर आता मी बस स्टॉपला गेलो तर बसच मिळणार नाही का, मग हो. बसमध्ये कंडक्टरला पैसे सुटे नसेल तर तो मला उतरायलाच लावेल का, असे काही थॉट्स, म्हणजे ते अनवॉन्टेड थॉट्स खूप मोठे Unwanted. येत होते. हा. आणि लिटरली आमच्याकडे 2 सेशन्स 2-2 तासाचे फक्त गेम्स खेळले. हम्म. ते त्यांचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे. त्यांना विचारून काढलाय मी. तर त्यांनी सांगितलं की आता अनवॉन्टेड थॉट्स नाही. अरे वा. आणि त्यांचं एक वाक्य मला फार आवडलं. ते म्हटले, हे गेम्स म्हणजे ध्यानापेक्षाही हे फार छान वाटतंय मला. जास्त तुलना नाहीये इथे ध्यानाबरोबर करण्याची, इच्छाही नाहीये किंवा योग्यही नाहीये ते, पण तरी सुद्धा म्हणजे लोकांचे असे फीडबॅक्स आहेत त्याच्यावर. एकदा म्हणजे लक्ष थोडंसं दुसरीकडे गेलं, कॉन्सन्ट्रेशन तिकडे झालं की मला वाटतं या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत असेल, त्यामुळे तो दुर्लक्ष फरक होतं, पडत त्याची असेल. ग्रॅव्हिटी कमी होते, ग्रॅव्हिटी कमी होते. त्याची निगेटिव्हिटी. कारण सगळ्यात Even जास्त आजारी माणसांना सुद्धा आपण दुसऱ्या कशात तरी गुंतवून ठेवलं, त्या आजार काही काळाकरता का बरोबर. होईना विसरून जातात. बरोबर. तसंच आहे ते ना. तेवढं विसरणंच आहे ना, ते तेवढं त्यांना त्या ते आजाराची महत्त्वाचं असतं. बरं केल्यासारखंच आहे थोड्या हो, वेळासाठी. हो, अगदी खरं आहे. असं आहे. मी मगाशी तुमची ओळख करून देताना जे म्हणलं की आपल्याकडे ज्या हे ब्रेन गेम्स तुम्ही हे करता, अगदी 1 वर्षापासून ते 99 वर्षापर्यंतच्या लोकांपर्यंत सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये खेळ असतात ते. तर 1 वर्षाच्या मुलाला, आता तो म्हणजे 1 वर्षाचं बाळच म्हणू आपण त्याला कितपत कळणार ना, की तो खेळणार आणि तोंडातच टाकणार डायरेक्ट. तोंडात टाकायचे सुद्धा गेम आहेत. टीदर ज्याला आपण म्हणतो, तर ते आपलं लिंबाचं झाडाचं जे लाकूड असतं, जे लिंबाचे ब्रश वगैरे बनवतात, कडुलिंबाचं, तर ते कडुलिंबाचे टीदर बनवलेले आहेत. तर ते टीदर सुद्धा तिथे आहेत उपयोगाचे. आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की आता आपण आहे ना, खरोखर म्हणजे वय आणि बुद्धिमत्ता, माझा आम्ही मागे एक व्हिडिओच रिलीज केला होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आला की वयाचा बुद्धिमत्तेशी संबंध नाही. कारण माझ्या समोर जर कोणीतरी 10 वर्षाचं मूल बसलंय आणि मी 60 वर्षाचा आहे, याचा अर्थ सगळे 60 वर्षाचे, सगळे त्या 10 वर्षाच्या मुलाच्या 6 पट हुशार आहेत असा नक्की अर्थ लावला जाऊ शकत नाही. आणि सगळी 10 वर्षाची मुलंही 60 वर्षाच्या मुलांच्या व्यक्तीच्या 1/6च हुशार आहेत असाही अर्थ लावला जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण आता बघतो, तर मी एक कॉमनली उदाहरण मला इथेही शेअर करायला आवडेल, ते की आपला स्टार्टिंग पॉइंट लाईफचा हा आहे आणि आता आपण इथे पोहोचलेलो आहोत. खूप मोठा प्रवास आपण खडतररित्या पूर्ण केलेला आहे, पण मुलांचा स्टार्टिंग पॉइंट हा आहे. त्यांना या मधल्या प्रवासाबद्दल काही ज्ञात नाहीये आणि त्यांचा स्टार्टिंग पॉइंट हा आहे, त्यांचा रिचिंग पॉइंट हा खूप वरच्या लेवलला हाय आहे. त्यामुळे मी बऱ्याच पालकांना सांगत असतो की आपली मुलं ही आपल्यापेक्षा 25 ते 100% जास्त बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेली आहेत, सोयी सुविधा घेऊन जन्माला आलेली आहेत. चॅलेंजेस पण जास्त आहेत त्यांचे,
हो. आणि त्या चॅलेंजेसला मीट आउट करण्याची त्यांची तयारी पण जास्तीची आहे. हम्म, फक्त या सगळ्यामध्ये आपण त्यांना योग्य संधी, हम्म, योग्य मार्गदर्शन हम्म, देणे हम्म. आणि योग्य विचार देणे याची गरज आहे. खरंय खरंय. आणि त्यामुळे 1 to 99 मध्ये सुद्धा माझ्याकडे मला खरंच खूप आनंद होतो की कोणीतरी सासू सासऱ्यांसाठी गेम घ्यायला येतं 88 वर्षाच्या. एक तर माझ्याकडे हडपसरहून आजी येत आहेत, बरं. तर त्या आजी एकट्या राहतात हा. आणि त्या एका रिक्षावाल्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट आहे. त्या रिक्षावाल्यांना घेऊन येतात माझ्याकडे. मी त्यांना बऱ्याच वेळा असं म्हणतो की आजी तुम्हाला फोनवर मी गेम समजून सांगतो व्हिडिओ कॉलवर, तुमच्या बाजूला कोणीतरी बोलवा आणि व्हिडिओ कॉलवर सांगतो. तर त्या नको म्हणतात कारण त्यांना त्या निमित्ताने घरातून बाहेर बाहेर पडून पडता माझ्यापर्यंत येता येतं आणि त्यांना याचा आनंद जास्त आहे की त्या स्मार्ट चॅम्प्समध्ये येऊन गेम शिकून घेतात. वा. तर असे छोटे छोटे गोष्टी खूप प्लेजर पॉइंट्स आहेत आणि फॉर्च्युनेटली वी आर लकी इनफ, म्हणजे आमचे खरंच आम्ही नशीबवान आहोत की अशा प्रकारे लोकांची सेवा आम्हाला करता खरंय येते. खरंय. म्हणजे आपण बाकी इतर सगळे व्यायाम करू शकतो पण मेंदूचा व्यायाम आणि त्याच्याकरता हे फारच चांगलं आहे म्हणजे त्या दृष्टीने. सगळ्यात आणि योग्य साधन हाताशी लागणं फार फार गरजेचं आहे. हम्म, योग्य साधन हाताशी लागणं आणि ते योग्य साधन कशा पद्धतीने योग्यरित्या वापरणं, हा तेही महत्वाचं हे आहे ना दोन्ही तेवढंच. गोष्टी आहेत. नाहीतर नाहीतर नुसतंच बऱ्याच वेळेला अडचण तयार होते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एका 7वी-8वीतल्या मुलाचं ऍडमिशन झालं हम्म, आणि त्याच्या आई मला सांगून गेल्या जाताना आवर्जून की याला 50 तासामध्ये तुम्ही जे काय द्यायचं ते खेळ द्या, वर्कशीट द्या, पण वाचायला काही देऊ नका. बर. आणि मला जरा प्रयोग करायची बऱ्याच वेळेला इच्छा असते. तसं मी म्हटलं या मुलाबाबत प्रयोग करून बघूया. तो 2 तासासाठी आला होता. पहिला तास त्याला मी खेळ दिला इंटरेस्टिंग आणि दुसऱ्या तासाच्या सुरुवातीला एक छान पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकातली मी त्याला 4 पानं फक्त 10 मिनिटात वाचून होतील अशी दिली. निवडून दिली पानं. पुस्तकही निवडलं आणि पानंही निवडून दिली की हे वाच एवढं. आणि 10 मिनिट झाले की मला पुस्तक आणून दे आणि तुला मी दुसरा लगेच खेळ देतो. 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले. मी माझ्या केबिनमध्ये बसलेलो वाट बघतोय हा कधी येईल. हम्म, 1 तास झाला तो आलाच नाही. 1 तासच झाल्यावर त्याचं सेशन संपल्यावर आला हा. आणि माझ्यासमोर पुस्तक ठेवलं. तर मी म्हटलं अरे तुला 10 मिनिटांनी मी सांगितलं होतं पुस्तक मला आणून दे, का नाही आणून दिलंस? तर तो म्हटला नाही मला फार आवडलं वाचायला. आणि त्याच्या पुढचं जे वाक्य होतं त्याचं ते खरंच आपल्या सगळ्यांना अचंबित करण्यासारखं आहे. कारण त्याच्या आईने मला सांगितलं होतं की याला वाचायला काही देऊ हो. नका, 50 तासात कधीही. हो. आणि तो मला असं विचारतोय की सर हे पुस्तक आज घरी घेऊन जाऊ का? उद्या आणून देतो वाचून. पण मग आईने असं का सांगितलं असेल? सांगतो मी तुम्हाला. काय होतं माहितीये का, कितीतरी वेळा म्हणून मी ते योग्य साधन, योग्य पद्धतीने हम्म, आणि विशिष्ट लिमिट घालून हम्म, असं दिलं गेलं पाहिजे. हम्म, कुठलीही गोष्ट अयोग्य असेल हम्म. किंवा अयोग्य पद्धतीने दिली गेली तर ती क्लिष्टच आहे ना. मला जर आता कोणीतरी मेडिकलचं किंवा इंजिनिअरिंगचं पुस्तक वाचायला सांगितलं तर मला नाही आवडणार ते. बरोबर. सायकोलॉजीचं सांगितलं तर मला आवडेल ते. हम्म, सो त्यातही मला परत त्याचा माझा लहान मुलांच्या बद्दलचा विषय असेल तर मी जास्त आवडीने वाचेन. हम्म, सो ती आवड समजून घेतली पाहिजे, ती गरज समजून घेतली पाहिजे. हम्म. त्यातला एक छोट्या स्वरूपातला इंटरेस्ट आपल्याला सुरुवातीला डेव्हलप करता आला पाहिजे. मी एक कॉमनली उदाहरण देतो, ते मला इथेही द्यायला आवडेल की सायकल जर शिकवायची असेल कोणाला तर सुरुवातीला ती उतारावर जर शिकवली हम्म. तर पॅडलिंग काहीच करावं लागत नाही. हो. मग ती प्लेनवर शिकवली तर त्याच्या नेक्स्ट स्टेपला तर ती थोडं थोडं पॅडलिंग करावं लागतं आणि शेवटच्या टप्प्यात तो चढ आपण असतो. चढायला दिला पाहिजे. तर बरोबर. आमच्याकडं आम्ही हे उतारावरचं आणि हे छोटं पॅडलिंगचं काम करतो आणि मुलं स्वतः सायकल म्हणजे चढावर आपाप जातात. विचार आपोआप पुढच्या लेवलला घेऊन जातात. तिथे आम्हाला काम करावं लागत नाही. म्हणजे त्या मुलाला त्याच्या इंटरेस्टचं पुस्तक मिळालं थोडक्यात. इंटरेस्टचं पुस्तक ते मिळालं, आतापर्यंत त्याला मिळालंच इंटरेस्ट पुस्तक मिळालं आणि ते त्याला सोपं वाटलं, नव्हतं. ते त्याला त्याच्याशी रिलेट करणारं वाटलं. हम्म. मला आता एका ग्रॅज्युएशन झालेल्या आणि नोकरीत असलेल्या एका मुलीचा घरी काहीतरी विषय होता आणि तिला मी एक विशिष्ट प्रकारचं पुस्तक वाचायला दिलं बर. आणि तिला सांगितलं की फक्त 1 तासभर वाच आणि त्यातले ठराविकच पार्ट मी वाचायला सांगितले तिला. ते वाचून झाल्यानंतर ती माझ्याकडे मला असं सांगत आली की तुम्ही सांगितलेल्या पुस्तकातला प्रत्येक टॉपिक जो तुम्ही मला दाखवला होता तो माझ्याबद्दल लिहिलाय असं मला वाटत होतं. हा. ओके. सो तिथे ती निवड, मी जे काही 2,500-1,000 पुस्तकातनं वाचन केलेलं आहे तर हम्म. त्यातनं हे मला वाटतं मला थोडंफार शक्य हा. होतं की नेमकं कोणाला हा. काय वाचायला द्यावं सिलेक्टेड. आणि सेम थिंग आम्ही गेम्स बाबत करतो, कोणाला काय खेळायला द्यावं.
आणि शेवटी प्रत्येक गोष्टीचं जसं इन आहे ना तसं आउट पण आहे ना. पण आहे. म्हणजे जसं मी एखादा खेळ सुरू केला तर कधीतरी तुम्हाला थांबवला पण पाहिजे. वाचायला बरोबर. सुरुवात केली तर त्यातही बरोबर. थांबावं लागेल कुठेतरी ते थांबणं गरजेचं असतं. आणि मग पुढच्या टप्प्यावरही जावं लागेल. 99 पर्यंतच्या वृद्धांकरता सुद्धा तुम्ही म्हणाला तुमचे गेम्स असतात, तर मग ते म्हणजे वेगळे काय असतात त्यांच्या? कारण म्हणजे त्या वयात आता असेल कदाचित, पण थोडंसं स्लो डाऊन झालेलं असेल सगळं किंवा बरोबर. मग ते पुन्हा रिवाईव्ह करायला याचा उपयोग होतो का? कसं आहे? आपण असं समजूयात की पहिल्यांदा त्याच्यामध्ये असं बघा की मला कोणीतरी जर सहज बसायला सांगितलं, हं. फक्त बसून राहा, तर मला नाही आवडणार ते. पण काहीतरी करत राहा असं जर सांगितलं तर आपल्या प्रत्येकाला आवडेल ते. तर आता काहीतरी करण्यामध्ये तुम्ही गेम खेळा बरोबर. असा जर विषय आला तर काहीतरी करायची सुरुवात झाली. हां. थांबलेलं चाक गंजतं हो. आणि फिरणारं चाक सतत फिरत राहतं. फिरत राहतं. आता त्याच्या गतीबद्दल जर आपण फार विचार नाही केला की बाबा हे 100च्या गतीने फिरलं पाहिजे, 10च्या गतीने का फिरतंय, बरोबर. असा विचार जर नाही केला हं. तर ठीक आहे ना, स्लो डाऊन तर स्लो डाऊन. हं. पण स्लो डाऊन पण मुवमेंटला आहेत का? हं. तर म्हणून त्यांच्यासाठी अति क्लिष्ट नसलेले पण सहजरित्या त्यांना छोटा छोटा आनंद देणारे हं. असे काही खेळ आपल्याकडे आहेत. बर. आणि मग त्यात प्रत्येक ठिकाणी इन्स्टेड ऑफ आय कॅनॉट, मला हे जमणार नाही असा विचार त्यांच्या डोक्यात येण्याऐवजी मला हे जमतंय हं. असा विचार येतो. हे महत्वाचं आहे. आम्ही निवारामध्ये सिल्वर ओक नावाच्या वृद्धाश्रमामध्ये हं. आणि आणखीन काही वृद्धाश्रमांमध्ये अशा प्रकारचे खेळ दिलेले आहेत हो का? आणि दे आर डुईंग एक्सलंट देअर. अरे वा, चांगलं आहे. माझ्याकडं खरं तर वृद्धांसाठी माझ्याकडे एक योजना आहे. एक वेगळ्या पद्धतीची लायब्ररी, हं. दरमहा भाडं नसलेली रेंट फ्री लायब्ररी अशी माझी एक संकल्पना आहे. अरे वा. अनफॉर्च्युनेटली अजून मी 3-4 वेळा प्रयत्न केला पण अपयशी झालोय. पण काहीतरी यश मिळेल अशी मला इच्छा आहे. कदाचित या पॉडकास्टच्या माध्यमातून त्याला गती येईल. पण वृद्धांनी एकदाच एक काय 600-700 रुपये फक्त इन्व्हेस्ट करायचे आणि ग्रुप ऑफ काय 50 लोक त्याच्यासाठी गरजेची आहेत. बर. आणि मग त्यांना प्रत्येकाला एक एक खेळ दिला जाईल आणि दर महिन्याला ते जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा तो एक एक गेम एकमेकात एक्सचेंज एक्सचेंज करतील करायचा. आणि याला कुठेही रेंट लागणार नाही ओ, त्यांना. छान आहे. आणि प्लस 60 वेगवेगळ्या किंवा 50 वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स त्यांच्याकडे त्यांच्याकडे उपलब्ध असतील. उपलब्ध असतील. आणि हे रेंट फ्री मॉड्यूल आय विश की रसिक मोहिनीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने हे वृद्ध होईल, होईल. लोकांपर्यंत नक्की पोहोचेल होईल. आणि आपण एक समाजाची दोन्ही ऑर्गनायझेशन मिळून एक वेगळ्या पद्धतीने सेवा करू शकतो. अगदी अगदी. फारच छान, फारच छान. आपण शेवटाकडेच येतोय. खूप छान होतोय हा पॉडकास्ट, मला लक्षात येतंय ते. पण शेवटचा एक प्रश्न आहे. मग आता या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना म्हणजे ॲज अ पेरेंट म्हणून पेरेंट्सना आणि ॲज अ चाइल्ड म्हणून लहान मुलांना, तर असं काय तुम्हाला सांगावंसं वाटेल की जेणेकरून त्यांचं आयुष्य, लहान मुलांचंही आणि मोठ्या माणसांचंही ऑफकोर्स, एक प्रॉपर वे ऑफ थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, नो नॉनसेन्स थिंकिंग, तशा करता तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल? पहिल्यांदा आपण पालकांसाठी बोलूयात. तर आपण एकतर कंपॅरिझन, दुसऱ्या मुलांबरोबरची तुलना हा हां. विषय पूर्णपणे बंद केला हे पाहिजे. आणि नंबर सगळीकडे 1. होतं. नंबर 1. नंबर 2, अपेक्षा ज्या आहेत हं. त्या रिअलिस्टिक लेवलपर्यंत अपेक्षा ठीक आहेत. हं. माझं मूल इथे आहे तर ते इथं नक्की पोहोचू शकेल, हं. पण ते इथं नक्की नाही पोहोचू शकणार. हं. त्यामुळे जवळच्या अपेक्षा, अचिवेबल गोल्स जर त्यांना दिली तुम्ही हं. तर हं. ते नक्की अचीव करतील. तिसरं मला असं वाटतंय की बऱ्याच वेळेला मुलांना बरंच काही सांगायचं असतं आपल्याला हं. आणि आपण मात्र आपली एक मानसिकता तयार केलेली असते ज्याच्यामध्ये आपल्याला ते मान्य नसतं. तर त्याच्याऐवजी आपण जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर मुलांना नेमकं काय सांगायचंय हं. हे त्यांच्या दृष्टिकोनातनं बघितलं त्या विषयाकडे, हं. तर कदाचित आपल्याला ते म्हणतात त्याच्यात तथ्य वाटेल हं. आणि आपण त्यांच्याशी ॲग्री होऊन त्यांच्या अपेक्षा कदाचित अधिक चांगल्या रीतीने पूर्ण करू शकू. या 3 गोष्टींनी जर सुरुवात केली आणि पुढच्या टप्प्यावर शेअरिंग, केअरिंग, बेअरिंग आणि ट्रस्ट, काय फेथ, एक मिनिट, शेअरिंग. केअरिंग आणि बेअरिंग आणि काही वेळेला बेअरही करावं लागतं. हां, तसं बेअरिंग. बेअरिंग हां. Yes. आणि त्याच्या बरोबरीने ट्रस्ट, फेथ आणि कॉन्फिडन्स हे 6 शब्द आणि या 3 गोष्टी, मला असं वाटतं की खूप या 9 गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात पालकांचं स्वतःचं आयुष्यही खूप सोपं, हं. आनंदी करतील आणि हं. मुलांचंही आयुष्य आनंदी करतील. आता मुलांकडे येऊयात. तर मुलांनी थोडंसं असा विचार करायला पाहिजे
की बाबा आपले पालक किंवा आपले मोठ्या व्यक्ती आहेत घरातल्या किंवा शिक्षक आहेत किंवा आजूबाजूचे नातेवाईक आहेत. तर यांच्यापैकी ज्या काही आपल्याला सकारात्मक सूचना मिळतायत हं. त्याचा आपण थोडासा विचार करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे काही कृती करण्याचा नक्की प्रयत्न करायला पाहिजे, काही सुधारणा करायला पाहिजेत. हा एक भाग झाला. दुसरं असं आहे, की सतत आत्ताचं जग जे आहे ते सतत बदल डिमांड करतंय. चेंजेस सातत्याने घडतायत आहे. चॅलेंजिंग परिस्थिती सगळीकडे आहे आणि या सगळ्या परिस्थितीत जर तुमचा टिकाव किंवा निभाव लागायचा असेल, हं. तर तुमचं वेगवेगळ्या क्षेत्रामधलं हॉरिझॉन्टल लेव्हलचं ज्ञान व्हर्टिकली कदाचित तुम्ही एखाद्या विषयात खूप मास्टर असाल. हं. हे जसं मी मगाशी उदाहरण दिलं, की लेगो आहे आणि तुम्ही लेगोच्या फार वेगवेगळ्या गोष्टी खूप चांगल्या बनवताय. पण त्याच्याबरोबर तुम्हाला बाकीच्या खूप गोष्टी यायला हव्यात. त्याच्याबरोबर तुम्हाला काही न्यूमेरिकल गोष्टी यायला हव्यात, काही भाषेच्या संबंधातल्या यायला हो, हव्यात, काही हो. आर्टिस्टिक गोष्टी यायला हव्यात, हो. संगीताबद्दलचं थोडंसं माहिती पाहिजे. असं वेगवेगळ्या विषयांबद्दलच्या हॉबीज पाहिजेत. हं. असं त्यामुळे व्हर्टिकल नॉलेज बरोबर हॉरिझॉन्टल नॉलेज हे आवश्यक आहे. हं, हं. त्यामुळे ते एक घडलं पाहिजे. तिसरं, जिथे आणि जेव्हा तुम्हाला मिनिमलिस्ट अप्रोच कमीत कमी गोष्टींबरोबर मॅनेज करण्याची किंवा जगण्याची जर तुम्ही मध्ये-मध्ये प्रॅक्टिस कराल, तर मला असं वाटतं की त्यातून खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण होतं. हं. कारण अमुक एक गोष्टची कमतरता होती, तरी मी काही गोष्टींवर मात करू शकलो. हं. असा जो आत्मविश्वास आहे, तो त्यातून घडतो. कारण आयुष्यामध्ये सगळीकडे आपल्याला हवं तसं, हवं तेवढं अवेलेबल होणार नाही. मग ते कदाचित बरोबर. फंड्स असतील, कदाचित रिसोर्सेस असतील, कदाचित इतरांचं कॉन्ट्रिब्युशन असेल. ते मला जसं हवंय तसं नेहमीच कायम उपलब्ध होणार नाही हं. आणि बऱ्याच वेळेला त्याच्या लिमिटेशन्समधनं मला काम करावं लागेल. मला इथे ए-पी-जे अब्दुल कलाम सरांची पुस्तकातली अग्निपंख पुस्तकातली एक आठवण सांगता येईल, हं. की त्यांना मिसाईलच्या प्रोजेक्टवर 475 लोकं आवश्यक होती हं. आणि गव्हर्नमेंटने त्यांना 75 लोकं दिली आई! आणि पिरियड मात्र तोच ठेवला ओह! त्याचा कंप्लिशनचा आणि ही हॅज टू वर्क व्हेरी हार्ड फॉर दॅट आणि फायनली त्यांनी ते अचीव्ह करून दाखवलं. त्यामुळे आता उद्या जर त्यांनी तिथे असा विचार केला असता, की मला 75 दिली तर आता 5 पट 10 वर्षाचं काम मी 50 वर्षात करीन. तर ते कदाचित कधीच झालं नसतं. झालं नसतं. तर त्यामुळे लिमिटेशन्स आहेत. आपल्या अपेक्षांप्रमाणे गोष्टी घडणार नाहीयेत. हं. आपल्याला मर्यादा येणार आहेत. आपल्याला साधनं कमी पडणार आहेत. आपल्याला अडचणी येणार आहेत. आपल्याला मार्ग शोधावा लागेल. याच्या तयारीसाठी म्हणून बऱ्याच वेळेला जिथे-जिथे शक्य असेल तिथे-तिथे आणि या सगळ्यासाठी मला असं वाटतं, की प्रवास हे एक अत्यंत उत्तम साधन आहे. बरं. दुसऱ्या प प प प्रदेशात, दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण जातो, प्रवास करतो, तेव्हा तिथली माणसं, त्यांचे वागणं, चालण्या, बोलण्याच्या पद्धती, हं. त्यांच्यातला चांगुलपणा, आपल्याकडे आपल्याला जाणवणारी क्लिष्टता, आपल्या विचारांमधले लिमिटेशन्स, या सगळ्यांमधनं आपण बाहेर पडून एक मोकळ्या पद्धतीने अडचणींना सुद्धा आनंदाने सामोरं जाण्याची आपल्याला एक प्रवृत्ती तयार होते. वृत्ती आणि प्रवृत्ती दोन्ही हं. तयार होते आणि मला असं वाटतं, की तिथनं यशाची ती सगळ्यात मोठी पायरी आहे. हां. माझ्याकडे ज्ञान किती आहे, याच्याबरोबर माझ्याकडे विचारांची लवचिकता किती आहे, बरोबर. माझ्याकडे अडॅप्टॅबिलिटी किती आहे. हं. परिस्थितीला मार्ग कुठल्याही येऊ देत, अडचणी येऊ देत, हं, हं. तर त्या परिस्थितीमध्ये वेगळा विचार करून तरीही पुढे जाण्याची माझी क्षमता आणि विचार संकटांवर आहे मात का? करून पुढे जाणं तर हे ते मला गरजेचं असं असतं. वाटतं, की ते मुलांसाठी खूप पॉवरफुल आहे. हं. आणि तरच एक तो उत्तम व्यक्ती, उत्तम उत्तम. नागरिक देशाचा घडू शकतो. खरं आहे. बिल्ट इन आतमध्ये प्रत्येक मूल पॉवरफुल आहे. हं. फक्त त्यांनी या पद्धतीने विचार केला तर ते नक्की यशाच्या शिखरावर एव्हरीबडी इज देअर ऑन द टॉप. वाह! खूप छान तुम्ही माहिती दिली सगळ्यांना आणि मुलांच्या दृष्टीने आणि पालकांच्या दृष्टीने मला असं वाटतं हा पॉडकास्टसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मुलांनी फक्त शाळा कॉलेजमध्ये आपलं ठरलेलं शिक्षण आणि ठरलेली नोकरी आणि ठरलेल्या गोष्टी न करता काहीतरी एक वेगळं हटके ज्याला आपण म्हणू ते ब्रेन गेम्सच्या साहाय्यातून जर त्यांनी काही अचीव्ह करता आलं तर हे आपलं सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटेल. आणि खरोखरच आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून
आणि आपल्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात त्याकरता रसिका मोहिनीच्या टीमकडून तुमच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि प्रेक्षकांकरता मला सांगायला आवडेल की तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर तो नक्की आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा. आपण सरांचे कॉन्टॅक्ट नंबर, त्यांची जी संस्था आहे स्मार्ट चॅम्प्स, त्याचा ॲड्रेस आपण हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. आणि खरोखरच म्हणजे जर पुढची जनरेशन आपल्याला एक सुजाण, हुशार नागरिक म्हणून घडवायची असेल तर प्रत्येकाने या अशा संधीचा फायदा करून घ्यायला पाहिजे. तुम्ही सरच खूपच छान आज तिथे माहिती दिलेली आहे. आपण सरांचे सगळे डिटेल्स देणारच आहे आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा सरांना तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता. चला तर मग पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूच. पण तोपर्यंत आम्हाला फेसबुकला फॉलो करा, आम्हाला इन्स्टालाही फॉलो करा. मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.